अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार असून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी खड्डा खोदलाय। तर अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदल्याची स्मशानातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। चौधरी साहेब काय नेमकं म्हणणं आहे आपलं? नाही, आपल्या सर्वांना माहिती, काही दिवसापूर्वी ज्या नराधमांनी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करणारा विरोध करतात, कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरचे लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात। आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो। आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही। एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा करलाय, काय नेमकी माहिती आहे? कोणी खड्डा कधी काय? नाही, मी पण आत्ताच आलो, मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय। त्याची माहिती मिळाले मी आपल्या इथे आलो, इथे बघितलं खड्डा खोदलेला आहे। तो खड्डा कोणी खोदला, का खोदला, कशासाठी खोदला याची माहिती घेतोय। पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दफन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार। कोर्टाने सांगितलेलं आहे, पोलिसांच्या सांगण्यावरून हा खड्डा इथं खोदण्यात आलेला आहे। पोलिसांनी कोणी सांगितलं, काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दफन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू। सरकारमध्ये तुम्ही आहात, उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन अहवाल सादर केला जाणार आहे। मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय, हे कितपत योग्य वाटतंय आपल्याला? सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते, बदलापूरची लोक, बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत, त्यांनी त्याचा विरोध केला। तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे, उल्हासनगरमध्ये तो राहत नाही, त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे। अशा नराधमाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे। मात्र बदलापूरमध्ये दफनविधीसाठी जागा नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या अडचणी येतात सरकारला। बदलापूरमध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही, पण तिथल्या लोकांनी, तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं असून त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांनी मेट्रोनी सोबत प्रवास केलाय। आज पुणेकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे। आज पुण्यामध्ये मेट्रोचा स्वारगेट ते आपलं सेशन कोर्ट हा टप्पा सुरू होतो आहे। कात्रजपर्यंत त्याचं भूमिपूजन झालं आहे। टप्प्याटप्प्याने या पुण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन मी करेन, त्यांना धन्यवाद देईन की विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य सरकारला ते मदत करतायत आणि म्हणून मी आजच्या या मेट्रोसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, पुणेकरांना शुभेच्छा देतो। पुणेकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा, वाहतूक कोंडी मुक्त करणारा हा मेट्रो आहे, ही विकासाची मेट्रो आहे। तुम्ही मेट्रोतून स्वतः प्रवास केला, कसा तुमचा अनुभव राहिला? तुम्ही स्वारगेट पासून जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो आला हा अतिशय आरामदायी प्रवास केला, त्यामुळे हा पूर्ण नेटवर्क झाल्यानंतर वाहतूक कोंडी मुक्त पुणे होईल आणि पुणेकरांना मोठा दिलासा। चित्रपटाबद्दल काय सांगायचं? चित्रपट सुपरहिट झाला आहे आणि मोठं यश धर्मवीर पार्ट 2ला मिळतं आहे। खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांचं जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक भाग्य आणि संधी या आमच्या टीमला मिळाली। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। धन्यवाद। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।